अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा सत्यनारायण करण्याचं काय महत्व आहे, त्याचा संकल्प कसा करायचा आणि 12 पौर्णिमा करायचा आहे. खूप जणांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आर्थिक चणचण असते, कर्जबाजारीपणा असतो. मग सत्यनारायण पूजन का बरं करायचं, घरच्या घरी कशासाठी करायचं. आता हे जे नववर्ष आहे, इंग्रजीनुसार नववर्ष आहे, आपलं हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून आहे. मग ह्या जानेवारी महिन्यापासून आपण 12 पौर्णिमा घरच्या घरी सत्यनारायण जर केला तर आपल्याला आर्थिक उन्नती जी असेल, कर्जबाजारीपणा असेल, घरामध्ये वादविवाद असेल, भांडणं असेल, घर शांतच राहत नाही आपलं. 12 पौर्णिमेचा सत्यनारायणचा जो प्रभावी उपाय आहे तो आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. तसा संकल्पच आपण करून घ्यायचा, म्हणजे 12 पौर्णिमेला आपलं व्यवस्थित सत्यनारायण पूजन होईल. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आपण सत्यनारायण पूजन कशासाठी करतो. सत्यनारायण पूजन जेव्हा आपण घरामध्ये काही नवीन पीक घेतलं असेल, धान्याची पूजा करणं म्हणजे सत्यनारायण पूजा करणे. काय ठेवतो आपण सत्यनारायणच्या पूजा मांडणीमध्ये, तांदूळ असेल, गहू असेल, हीच लक्ष्मी आहे ना. घरचं धान्य ना खूप दिवस राहतं, पुरतं, ते घरचं धान्य खूप दिवस पुरतं. पण जर काही विकत आणलं असेल ना ते राहत नाही कधी पण, कारण की त्याला 17 लोकांचे हात लागले असतात आणि ते विकतच आहे. कधी पण आपलं स्वतःचं असलेलं त्याचं फळ वेगळं असतं आणि विकत घेतलेलं तसं काही काळापुरतं असतं. तसंच आपण सत्यनारायण पूजन, आपलं स्वतःचं घर असेल, तुम्ही किरायाने राहत असाल, कुठेही राहत असाल, सत्यनारायण पूजन आपण घरच्या घरी करायचं. आता येणाऱ्या 3 जानेवारीला आहे, 3 जानेवारी 2026 ला आहे. तुम्ही म्हणणार दादा 2 तारखेला पौर्णिमा संध्याकाळी 6 वाजता लागते, पण सूर्याने बघितलेली, आपल्या हिंदू धर्मानुसार सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा आहे ती 3 तारखेला असते. त्याच्यामुळे 3 तारखेला तुम्ही दिवसभर आणि प्रदोष काळी संध्याकाळी 3 तारखेला सत्यनारायण पूजन करावं. ब्रह्मदेव आहे ते उत्पत्तीकारक आहे, विष्णुदेव सगळ्या गोष्टी चालवतात आणि भगवान शंकर आहे तेच बाकी जे आपण जेव्हा वारतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट भगवान शंकर आहे. मग आपण जे म्हणतो ना, ज्या गोष्टी असतात पौर्णिमेला सत्यनारायण करायचं म्हणजे काय, आपण साधा जो फोटो असेल तो फोटो आपण आणून घ्यावा. साधा सत्यनारायणचा जो फोटो असेल, कारण की प्रत्येक महिन्याला करायचंय, मग प्रत्येक महिन्याला कोणाला शेजारी तुम्ही मागायला जाणार आहे का, आम्हाला फोटो द्या, आम्हाला फोटो द्या, असं करू नका. बेसिक सत्यनारायणचा फोटो साधा सोपा आणून घ्या. आपल्या घरामध्ये पाहिजे, जसं आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा मूर्ती पाहिजे तशी आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो पाहिजे, तसा सत्यनारायण भगवानचा फोटो आणून घ्या. खूप जणांना सवय असते याच्याकडून फोटो मागा, त्याच्याकडून फोटो मागा. आपला फोटो आपला आणून घ्या. परत सत्यनारायण करताना प्रदोष काळी करायचं, संध्याकाळच्या वेळेस करा. आपलं उंबरा असेल त्याला हळद असेल कापून धुवून घ्यायचं. ते केल्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये पिवळ्या मोहरी टाकायच्या. पिवळ्या मोहरी भेटत्या, पिवळ्या मोहरी घ्या, त्याच्यावर हातामध्ये घ्या, कालभैरवाष्टक म्हणा, आपल्या परिसरामध्ये सगळीकडे टाका, आपल्या घरामध्ये पिवळ्या मोहरी. त्याच्याने वादविवाद होत नाही, भांडणं होत. पूजा मांडणी करताना आपण विड्याचे पानं असेल ते ठेवू शकता, सुपारी ठेवू शकता. आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती असते प्रत्येकाच्या, तर सत्यनारायणच्या वेळेस ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती ठेवायची. नुसती सुपारी नका ठेवू, गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा, अन्नपूर्णाची मूर्ती ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, ठेवू शकता. त्याच्यावर गणपती बाप्पावर अभिषेक घ्यायचा, श्री सुक्त, पुरुषुक्त, गणपती अथर्व शीर्ष, बाळकृष्णाची मूर्ती घ्या. विष्णूंची पूजा करतोय आपण, मग बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची. प्रत्येकाच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असते. दर पौर्णिमेला बाळकृष्णाची मूर्ती घेऊन त्याच्यावर अभिषेक करायचा, श्री सुक्त, पुरुष सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, पंचामृतने अभिषेक करायचा आणि नंतर ती मूर्ती आसनावर ठेवायची. आपण साधी सोपी पूजा मांडायची. कुबेर पूजन असेल, लक्ष्मी पूजन असेल, ह्या ज्या पूजा मांडणी आहे त्या पूजा मांडणी आपण साध्या सुपारी ठेवा, पानं ठेवा, 3 सुपारी असेल, 3 पानं असेल, गहू असेल, तांदूळ असेल,
वरच्यावर बाळकृष्णाची मूर्ती असेल, तुळशीपत्र ठेवायचं नंतर, आणि सत्यनारायण पोथीचे 5 अध्याय असेल ते 5 अध्याय वाचायचे, कथा वाचायची, आरती करायची. त्या दिवशी नैवेद्य आरती करायची. नैवेद्यामध्ये वरण भात, भाजी पोळी, शिरा असेल, तो शिऱ्याचा प्रसाद तुम्हीच खावा, घरातल्यानेच खायचं, बाकी सगळ्यांना नाही बोलायचं. जेव्हा वर्षभर आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा तो आपण स्वतः सत्यनारायण करायचा आणि वर्षातून एकदा ब्राह्मणांच्या हातून सत्यनारायण पूजन करायचं, हे लक्षात ठेवा. वर्षभरातून एकदा ब्राह्मणाच्या हातून करायचं आणि प्रत्येक महिन्याला आपण स्वतः करायचं. आता 3 तारखेला जेव्हा तुम्हाला सत्यनारायण करायचं तेव्हा संकल्प करा की 12 पौर्णिमा हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, आणि 12 पौर्णिमा घरातील काही दोष असेल, घरातील दोष असेल, कर्जबाजारीपणा असेल, आर्थिक चणचण असेल, पैसा खूप येतो पण टिकत नाही, त्याचं कमी होण्यासाठी, आर्थिक उन्नती होण्यासाठी, समाधान लाभण्यासाठी आणि मन शांतीसाठी सत्यनारायण पूजन आम्ही करणार आहोत असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा. साधा सोपा संकल्प घ्यायचा, संकल्प सोडून द्यायचा. आता येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये 3 तारखेला आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी, हे प्रत्येक वेळा व्हिडिओमध्ये मी सांगत जाईल. त्याप्रमाणे आपण प्रत्येक महिन्याला जर केलं तर घरामध्ये एक प्रकारची ऊर्जा येते. साधी आपण पूजा जर केली ना, घर शांत होतं. तर त्या दिवशी सत्यनारायण तुम्ही जर केलं, साधं सोपं कथा असेल 5 अध्याय वाचा. खूप जण म्हणणार आता आमच्या तर जागा नाही पुरत, काहीच नाहीये, खूप कमी जागा आहे, नुसते 5 अध्याय वाचा. पण फोटो ठेवणं महत्वाचं आहे. फोटो ठेवा, कलश मांडा, कलशाला स्वस्तिक काढा, त्याच्यामध्ये कॉईन असेल, सुपारी ठेवा. त्याच्यामध्ये आपण लक्ष्मीचं पूजन होतं, कुबेर पूजन होतं, लक्ष्मी कुबेर पूजन होतं, सुपारीचं पूजन होतं, गणपती बाप्पाचं पूजन होतं. ते झाल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. सत्यनारायण झालं म्हणजे झालं का नाही, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं त्यांच्यासोबत. व्यंकटेश स्तोत्र असेल ते 7 वेळा, 11 वेळा, श्री सुक्त आपण वाचू शकता 16 वेळा. हे केल्यानंतर आपली सेवा आहे ती सेवा पूर्ण होते. अमावस्या, पौर्णिमा कोणाच्या घरी खायचं नाही, हे लक्षात ठेवा. आर्थिक चणचण निर्माण होते ना, त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. कधीही फ्युचर प्लॅन, येणाऱ्या काही गोष्टी आहेत ते कोणाला सांगायच्या नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही पैसे भेटले, काही गोष्टी झाल्या तर ते देवासमोर ठेवायचे. कधी लक्षात ठेवा, ते देवासमोर ठेवा. घरातल्या काही गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. आणि कोणाचं आपण विनाकारण कोणाला त्रास देऊन काही गोष्टी नाही करायच्या, शांततेत गोष्टी करायच्या. आणि आपण जे काही करत असतो, सेवा, उपासना, ही थोडी गुप्त ठेवायची, मनापासून सेवा करायची. आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजन होईल, आपण धूप असेल, अगरबत्ती असेल, घरामध्ये गोमित्र शिंपडून सत्यनारायण पूजनची कथा वाचणार, अभिषेक करणार, अभिषेकाचं पाणी प्यायचं, बाकीचं तीर्थ तुळशीला टाका, सत्यनारायणचा प्रसाद सगळ्यांनी घ्यावं. पौर्णिमेला काय होतं, पौर्णिमेला आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी देवीचा टाक आहे, मग तो टाक नुसता ठेवायचा का? त्या टाकावर आपण प्रत्येक पौर्णिमेला काय करायचं, देवीचं पण कुलाचार असतो. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या देवीच्या टाकावर अभिषेक करायचा. श्री सुक्त, पुरुष सुक्त, श्री सुक्त, पुरुष सुक्त झाल्यानंतर कुंकुमार्चन करायचं. प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन, देवीचे 108 नावं घ्या, झालं कुंकुमार्चन. हे प्रत्येक महिन्यात होईल. आपल्याला कुलदेवतेची सेवा होईल, भगवान विष्णूंची सेवा होईल, सगळी सेवा होईल. हे केल्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही दुर्गा सप्तशती, जमत असं दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता. पौर्णिमेचा दिवस खूप अत्यंत लाभदायक आहे. त्यांची कुलदेवताला प्रॉब्लेम आहे, ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांच्या ह्या गोष्टी होत नाही, जॉब भेटत नाही, त्यांनी कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप महत्व आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.